आधी नमन राजमाथेला शिवबाला शंभूरायाला 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 राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गिरहादी गुरु चरणाला गिरहादी गुरु चरणाला गिरहादी रदी नमन माझे देवानंदांच्या गुरु चरणाला गिरहादी गुरु चरणाला गिरहादी गुरु चरणाला गिरहादी रदी रदी सिन्नरचा हा शागीर आला शागीर थाटात सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर थाटात शिवरायांचा गातो पोवाडा ठेवा दानात शिवरायांचा गात पोवाडा ठेवा दानात शिवरायांचा गात पोवाडा ठेवा दानात जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा संत जनांचा शूर शिवबांचा फुले शाहूंचा बाबासाहेबांचा अण्णा बागूंचा गाडगे बाबांचा अमर शेखांचा अहिल्या मातेचा हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र नामदेवरायांचा महाराष्ट्र ज्ञानोबा माऊलींचा महाराष्ट्र जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र संत सेनांचा महाराष्ट्र संत चोखामेळ्यांचा महाराष्ट्र आमच्या गोरोबा काकांचा महाराष्ट्र आमच्या जनाईंचा महाराष्ट्र आमच्या बहिणाबाईंचा महाराष्ट्र अरे शिवरायांच्या रूपानं शिवनेरीवरती स्वातंत्र्याची स्वराज्याची पहाट झाली त्या शिवरायांचा महाराष्ट्र समतेचं कार्य ज्यांनी केलं स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र संविधान रूपी तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी ना हक्क दिलेत त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र शूर शिवबाचा शंभूरायाचा जागृती हो केले भारत वर्षात हो केली भारत वर्षात जागृती हो केली भारत वर्षात शौर्य सळसळले रोमा रोमात शौर्य सळसळले रोमा रोमात शौर्य सळसळले रोमा रोमात मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात होती मुजरा तुम करतो स्वाभिमानात होती मुजरा तुम करतो स्वाभिमानात होती रजी रजी दक्ष या साहित्य संमेलनानिमित्त आजचा हा आयोजित कार्यक्रम आणि मला सरांनी फक्त 20 मिनिटात कार्यक्रम संपवायला लावलेला आहे काही तांत्रिक कारणांमुळे ठीक आहे मग आता मी निवांत माझ्या पद्धतीनं कार्यक्रम घेतो येस मला जयश्रीताईंनी सांगितलं का परतीचे दोर कापून झालेले आहेत आणि मी एकदा जोरदार टाळ्या आपल्या आईजी साहेबांसाठी झाल्या पाहिजे की खऱ्या अर्थानं म्हणजे ते फक्त आईजी आहेत मोठे अधिकारी आहेत आता सेवेनिवृत्त जरी असले तरीसुद्धा म्हणून त्यांच्या समोर त्यांचं गुणगान गायचं यासाठी त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलेलं नाही बोलवलं कशासाठी सर मी अतिशय जबाबदारीनं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास मला जो वाचायचा होता बऱ्याच दिवसांचं मी टाळत पण होतो की म्हटलं आपण तो निवांत घेऊ कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यापीठच इतकं मोठं आहे
की ते संपता संपत नव्हतं. योगायोगानं साहेबांची आणि माझी भेट झाली. साहेबांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे सर, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो सर, की खऱ्या अर्थाने रणझुंजार संताजी घोरपडे जे मांडलेले आहेत सर, नतमस्तक आहे तुमच्या संशोधनापुढे, तुमच्या सगळ्या गोष्टींपुढे. विचार करतो सर की एवढा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रभर करतो, एवढं फिरतो, वेळेचा अभाव असतो बऱ्याच वेळेला, परंतु एवढे मोठे अधिकारी हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी, या समाजासाठी, आपल्यासाठी प्रेरणा आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या पुनश्च एकदा साहेबांसाठी झाल्या पाहिजे. आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं खंदे समर्थक, खंदे पाठीराखे जोपर्यंत असू शकत नाही, तर मी या ठिकाणी नामोल्लेख करेल. आमचे चव्हाण साहेब असतील, आमचे राठोड सर असतील, आमचे सोमनाथ सर मुठाळ असतील, आमच्या जयश्रीताई असतील. खऱ्या अर्थानं सर साहेबांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की शाहीर तुम्हाला निरोप आला का? म्हटलं सर मला नाही आला, कार्यक्रमाचं शेड्यूल मागे पुढे म्हटलं नाही आला. नंतर मी जेव्हा सकाळी मेसेज बघितला, सर 4:30 वाजता सकाळी त्यांनी मेसेज टाकलेला होता. दिवसभर थकलेला माणूस, एवढा राबणारा माणूस, परंतु खऱ्या अर्थानं मित्र कसा असावा यामध्ये राठोड सरांचं सुद्धा कौतुक. उपस्थित सर्व मान्यवरांचे, श्रोत्यांचे आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक ज्यांच्यामुळे नाशिकमध्ये आम्हाला अनेक वेळेला संधी मिळाली, आमचे करंजकर साहेब यांचे देखील मनापासून मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विचारांची निष्ठा राखून, माय मातीशी निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला, विचारांची निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला, महाराष्ट्राच्या अहो देशाच्या या अहो विश्वाच्या या, कारण महापुरुषांनी केलेलं कार्य हे जातपात, धर्म, रंग, पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे केलेलं कार्य आहे. भारत देश एकाच वेळेला 2 देश विभागले गेले, वेगळे झाले. आपल्यापासून पाकिस्तान बाजूला गेला आणि 8-15 दिवसापूर्वी धर्माच्या वाटेनं गेलेल्या लोकांचे काय हालत होते, तर जगापुढे भीक मागावं लागतं. आज त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांनी इथे येऊन आपल्या नागरिकांवरती, जे निष्पाप नागरिक होते त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. आमचे नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. तुम्ही धर्माच्या वाटेनं गेल्यामुळे तुमची झालेली वाताहत काय आहे. परंतु आमचा देश, मी आपल्या देशाच्या नागरिकांचं मनापासून धन्यवाद देईल की धर्म विचारून जरी गोळ्या घातलेल्या असल्या तरी सुद्धा संपूर्ण देशात आपल्या कुठेही चुकीचा प्रकार घडलेला नाही, कुठेही जाती धर्मांमध्ये तेढ झालेला नाही. आपल्या नाशिक परिक्षेत्राचे सन्माननीय IG साहेब, एकदा जोरदार टाळ्या कराळे साहेबांसाठी झाल्या पाहिजे. धर्माच्या वाटेनं गेलेल्या देशाची जगापुढे भीक मागावं लागलं. आपला देश समतेचा देश आहे, एकतेचा देश आहे. धर्म विचारून जरी गोळ्या घातलेल्या असल्या तरी सुद्धा देशात कुठेही चुकीचा प्रकार झाला नाही, कुठेही दंगे झाले नाही, कुठेही भांडणं झाले नाही. बाजूच्या देशानं हे जाणीवपूर्वक केलं की आपला देश अस्थिर कसा होईल, आपल्या देशात जाती धर्मांमध्ये भांडणं कसे होतील, म्हणजे त्यांना आक्रमणाला सोपं जाईल. परंतु आपला देश हा सार्वभौमत्वाचा देश आहे, एकतेचा देश आहे, समतेचा देश आहे. या देशानं जगाला महावीर दिले, बुद्ध दिले आणि पाकिस्तानले उत्तर जे दिलं ते आमच्या सोफिया कुरेशी या भारताच्या लेकीनं दिलं. यापेक्षा समतेचं मोठं काय लक्षण असतं. हे विचार महापुरुषांनी दिले. ते कसे दिले म्हणाल? विचारांची निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला, अहो महाराष्ट्राच्या अहो देशाच्या या अहो विश्वाच्या या अहो विश्वाच्या या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला. घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. स्वातंत्र्याची पहाट झाली शिवनेरी किल्ल्याला, हो शिवनेरी किल्ल्याला, हो शिवनेरी किल्ल्याला. सह्याद्री तो खुदकन हसला, अभिषेक राय गडाला, अभिषेक राय गडाला, अभिषेक राय गडाला. रयतेसाठी थाट मांडला, हे रयतेसाठी थाट मांडला, छत्रपती राजा जागला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य, समतेचा तो क्रांती सूर्य तेजाने नबी तळपला, हो तेजाने नबी तळपला, हो तेजाने नबी तळपला. अज्ञानाचा अंधार तेथून ज्ञानाने असा चकाकला, हो ज्ञानाने असं चकाकला, हो ज्ञानाने असं चकाकला. हो कुलवाडी भूषण पोवाडा गायला, कुलवाडी भूषण पोवाडा गायला, नमन माझ शिवजागीराला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या
छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं कार्य. आरक्षण हा एकच पर्याय बंधुता ती राखण्याला, वाचविण्यासाठी शेतकऱ्याला एक एक तोफा वितळविल्या हो, एक एक तोफा वितळविल्या हो, एक तोफा वितळविल्या. जाग केला तुम्हा आम्हाला नमन मजलूक राजाला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य. संविधान रूपी न्याय दिला स्वतंत्र भारत देशाला हो, स्वतंत्र भारत देशाला हो, स्वतंत्र भारत देशाला. संविधान रूपी न्याय दिला स्वतंत्र भारत देशाला. अमृताहुनी गोड चवती होती महाडच्या पाण्याला हो, जाती भेद सुरुंग लाविला, जाती भेद सुरुंग लाविला, विचार तुम्ही असा पेरिला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. म्हणजे सर हे महाराष्ट्रातलं, मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो, महाराष्ट्रातलं एकमेव साहित्य संमेलन असं असेल. मी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले कोल्हे साहेब, परंतु महाराष्ट्रातलं हे एकमेव साहित्य संमेलन आहे ज्याची सुरुवात पण पोवाड्यानं झाली आणि समारोप पण पोवाड्यानं होत आहे. महापुरुषांनी विचार दिले. मी वगैरे सांगितलं आता आपण जाऊया पोवाड्यांकडे, जो मेन आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेला पोवाडा. पोवाडा रोज ऐकायला मिळत नाही. मर्दाचा पोवाडा गायचा मर्दांनी, ऐकायचा सुद्धा मर्दांनीच, बरोबर. परंतु परदेशी साहेब मला तुम्ही सांगा की आमच्या माऊलीसुद्धा इथं बसलेल्या आहेत, ते म्हणतील मग मर्दाचा पोवाडा मर्दानीच गा आणि मर्दानीच ऐका, आम्ही जातो या घरी. परंतु जयश्रीताई, पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला, पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरी त्याचा उगम हा मातेच्या उदरात होत असतो. शिवाजी महाराज घडले कारण त्यामागे प्रेरणा मासाहेब जिजाऊंची होती. आणि म्हणून महाराष्ट्र भूमी बहुगुणी असे देखणी किती नर्मणी, अनेक जाती धर्म पंथ, अनेक जाती धर्म पंथ, अनेक जाती धर्म पंथ. किती शाहीर किती संतर होती, किती शाहीर किती संतर होती, किती शाहीर किती संतर होती. एका हत्तीवरनं चालू झालेला भांडण होता. हत्ती होता खडांगळींचा, 1620चा साल आहे. आणि त्या भांडणामध्ये जाधवांचे दत्ताजी आणि भोसलेंचे संभाजी मारले जातात. वार्ता जाते जिजाऊ साहेबांना. एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी, एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी. वार्ता गेली जिजाऊ साहेबांना. जिजाऊ साहेब रडत होते या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी सरदारांसाठी. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. 1629चा साल उजाडलेला आहे. अरे ज्या परकीयांसाठी रक्ताची खंडोळे करणारी इथली मंडळी होती, त्याच परकीयानं, त्याच आदिलशहानं, त्याच निजामशहानं दरबारात लखुजीराव जाधव म्हणजे मासाहेब जिजाऊंच्या वडिलांना बोलवलं आणि त्यांची मुलांसह कत्तल केली गेली. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. कशाचे? अरे डोहाळे लागले स्वराज्याचे, डोहाळे लागले स्वातंत्र्याचे, डोहाळे लागले सह्याद्रीतील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे. दिवसांमागून दिवस जाऊ लागला आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी जिल्ह्याला तोफांना बत्ता दिल्या गेल्या. लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ शिवनेरीला
युद्ध याला पुत्र जागला मातेला पुत्र जाहला मातेला पुत्र जाहला मातेला दर्याचा चेहरा फुलला बांधावर आम्र वक्ष डुलला अंब्याच्या डोलीत कोयाळ काढला हा सूर मंजूळ ध्यान काढला हा हर्ष मयुराने टाको बोलला चिमण्याने चिवची वाट केला पोपटांचा थवा गात उठला सह्याद्रीनं गुरुनी साथ केला रहोजी सह्याद्रीनं गुरुनी साथ केला रहोजी सह्याद्रीनं गुरुनी साथ केला रहोजी धीर धीर सूर्य नव्हता शिवबा जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होऊन शिवबाचे भाट चराचर होऊन शोभाचे वाट चराचर होऊन शोभाचे वाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरानं त्यातूनच वाट काढली शाहिरानं त्यातूनच वाट काढली शाहिरानं त्यातूनच वाट अमर शाहीर शिवबाचा भाट. शाहीर अमर शेख स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेत आहे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम करतो त्या त्या वेळेला सांगतो की त्यावेळेचा संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पोवाडा जेवढ्या ताकदीनं शाहीर अमर शेखांनी लिहिलेला आहे तेवढा आजपर्यंत कोणी लिहिलेला नाही. या पोवाड्याच्या जाणीवपूर्वक सुरुवातीच्या ओळी मी स्वतःच्या घेतल्या आणि नंतर शाहीर अमर शेखांच्या ओळी घेतलेल्या आहे. काय सुंदर ओळी आहे. एके रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला आणि त्याला कसला झाला मग ये मानवाला रात्रीच्या हो गर्दान धाराला चिरनो सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुल्ला बांधावर आम्र वक्ष डोलला सूर्य नव्हता शुभ जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होणे शिवबाचे भाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरानं त्यातूनच वाटण अमर शाहीर शिवबाचा भाट. शाहीर अमर शेख स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भाट म्हणून घेत आहे. म्हणून महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना आम्ही नम्रपूर्वक विनंती करतो की कुठल्याही प्रकारे जाती जाती धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे सोशल मीडियावरती मेसेजेस तुमच्या आमच्याकडनं जाणार नाही. ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण हा देश तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे. आणि म्हणून अमर शाहीर शिवबाचा भाट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर अशा प्रकारे कोणी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला जाती जाती धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं पोलीस खातं ज्याचा जगात नंबर लागतो चुकीला माफी मिळणार नाही. आमच्या पोलीस दलाबद्दल सांगायचं ठरलं अरे गोकुळाष्टमी दिवाळी दसरा आणि रमजान ईद. अरे गोकुळाष्टमी दिवाळी दसरा आणि रमजान ईद सदरक्षणाय खल निग्रणाय आमुचे ब्रीद. हाजिर हाजिर हरदी हाजिर हाजिर हरदी हाजिर हाजिर हरदी हाजिर हाजिर हे धीर धीरे धीर धीरे धीर हाजिर हे धीर हाजिर हे धीर हाजिर हे धीर धीरे धीर धीरे धीर हाजिर हे धीर हाजिर हे धीर हाजिर हे धीर हाजिर हे धीर हाजिर धीर धीर धीर. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये शिवराय घडू लागले मोठे होऊ लागले बाळसर धरू लागले. खरं तर पोवाडा सादर करायचा म्हटला तर एका पोवाड्याला 30 ते 40 मिनटं लागतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मालाच तेवढा वेळ लागला असता परंतु आपल्याजवळ वेळेचं बंधन आहे. शिवाजी महाराज मोठे होऊ लागले बाळसर धरू लागले मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा गुलवाडी भूषण गातो भोसल्यांचा दिवसागणिक दिवस जाऊ लागले. बाळराजे मोठे होऊ लागले. पुणे सुपे परगणा प्रांत जहागिरीत मिळाला शहाजीराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. नवे नवे सत्तेत उतरायला सुरुवात केली. अपयश आलं. शहाजी महाराजांचा पराक्रम कसा आहे राधा माधव विलास चंपू याच्यात लिहिलेला आहे जयराम पिंडेंनी. एक काल्पनिक वर्णन आहे पण तत्कालीन आहे त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व फार आहे. राधा माधव विलास चंपूमध्ये जगाचा निर्माता विष्णू नारदाला विचारतात की मी निर्मिलेल्या पृथ्वीचं वर्णन सांगा म्हणे काय. त्यावेळेला ते नारद मुनी सांगतात तुम्ही निर्मिलेल्या पृथ्वीचं वर्णन मी काय करायचं म्हणे. पूर्वेला सूर्य पश्चिमेला चंद्र उत्तरेला शहाजान आणि दख्खनेत शहाजी विराजमान आहे. एवढा पराक्रम शहाजी महाराजांचा होता. ती लेगसी ती परंपरा येत आली. आज आमची लोक सांगतात की शिवाजी महाराजांना काय म्हणावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणावं मराठी लोकांचं आराध्य दैवत म्हणावं मराठा लोकांचं आराध्य दैवत म्हणावं नेमकं म्हणावं काय म्हणावं देशाचं आराध्य दैवत म्हणावं. परंतु
शहाजी राजेने जी राजमुद्रा दिलेली आहे, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता राजे विश्वाना वंदावा असं स्वराज्य तुम्ही घडवून दाखवा. आणि 30, 35, 40 वर्ष 1630 ते 1674 आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं झडणारे लढणारं जगातलं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दिवसांमधून दिवस जाऊ लागले. पुणे सुपे परगणा प्रांतात जहागिरीत आलेल्या स्वराज्य संकल्पनेचा टहास मास साहेब जिजाऊंनी मांडला. महाराष्ट्र भूमी ग्रासली महाराष्ट्र भूमी ग्रासली रक्तानं नहाली उरली नाही स्वातंत्र्याची यास, उरली नाही स्वातंत्र्याची यास, उरली नाही स्वराज्याची आस. मासाहेबांनी घेतला ध्यास धरला स्वराज्याचा अट्टहास होती, धरला स्वराज्याचा अट्टहास होती, धरला स्वराज्याचा अट्टहास होती. रजी रजी फुलाला उधळीत आला बेड्या गुलामीच्या, तोडूनी बेड्या गुलामीच्या, तोडूनी बेड्या गुलामीच्या. मुसक्या आवळून गनिमांच्या दाविला हिसका मराठ्याचा रहोगी, दाविला हिसका मराठ्याचा रहोगी, दाविला हिसका मराठ्याचा रहोगी. रजी रजी स्वराज्य स्थापनेची संकल्पना नवे नवे सत्यात उतरवायला सुरुवात केली. एकामागून एक गड खेळायला सुरुवात केली. रोहिडा घेतला, तोरणा घेतला, रोहिडा घेतला, पुरंदर घेतला, एका मागून एक गड घ्यायला सुरुवात केली. महाराजांचं लक्ष गेलं जावळीवरती. त्यावेळेला जावळीवरती होता चंद्रराव मोरे. त्या वारसाचा जो वाद होता तो स्वतः शिवाजी महाराजांनी मिटवलेला होता. परंतु मुजोर झालेला चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांनी सांगितलंय की हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य तुमचं नाही, हे लोककल्याणासाठीचं राज्य आहे. जो सारा तुम्ही आदिलशहाला देता तो स्वराज्यासाठी द्यावा, लोककल्याणासाठी द्यावा. तर आम्हाला सांगितलं जातं महाराजांनी जावळीचं खोरं ताब्यात काय घेतलं, कारण की त्यावेळेला आरमार जे होतं, आरमार जर स्थापायचं असेल तर जावळी तुमच्या ताब्यात हवी. ज्याची जावळी त्याचा किनारा, ज्याचा किनारा त्याचा दर्या, ज्याचा दर्या त्याचा आरमार, ज्याचा आरमार त्याचं स्वराज्य. शत्रू समुद्र मार्गाने येईल राजे आपण अखंड सावध असावं. आम्हाला इतिहासकार बरेच लोक असे सांगतात की शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य लाभलं असतं तर इंग्रजांना या देशाचं तोंड बघता नसतं आलं. कुल्ले साहेब आम्हाला काय सांगतात सोनार सर की शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य लाभलं असतं तर इंग्रजांना या देशाचं तोंड बघता नसतं आलं. परंतु आम्ही वेगळं सांगतो. ठरले सर जर शिवाजी महाराजांना अजून आयुष्य लाभलं असतं इंग्रजांना या देशाचं तोंड बघायचं सोडाच, इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसवरती मराठ्यांची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांनी शूरवीरांनी फडकून दाखवली असती. एवढा पराक्रम इथल्या शूरवीरांमध्ये होता, नरवीरांमध्ये होता. आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला, अरे आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला. अरे तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला, आले जन्माला शिवराय, आले जन्माला, आले जन्माला शिवराय, आले जन्माला. स्वराज्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार. हर हर महादेव गर्जून घेतील एकच यकार. हाजीर हाजीर आरती, हाजीर हाजीर आरती, हाजीर हाजीर आरती, हाजीर हाजीर आरती आहे. गड मागून जिंकती गाडाला, गड मागून जिंकती गाडाला, रायगडाला रायगडाला रायगडाला. ही वार्ता विजापुराला कोणी पकडून आणा शिवाजीला, ही वार्ता विजापुराला कोणी पकडून आणा शिवाजीला, कोणी पकडून आणा शिवाजीला. आना शिवाजीला जिराजी, आना शिवाजीला जिराजी, आना शिवाजीला जिराजी. रजी रजी कोणी पकडून
घेऊन आणा शिवाजीला आना शिवाजीला जिराजी आना शिवाजीला जिराजी आना शिवाजीला जिराजी रजी रजी दरबार बसलाय दरबारात सल्ला मसलतीला शुरुआत झाली क्यों ऐसा एक भी शख्स नहीं है इस दरबार में जो सिवा को हमारे नजरों के सामने लेके आ सके चढ्या घोड्यानेशी त्या शिवाजीला या दरबारात हजर करतो कोण होता म्हणाल अफजल खान होता तडमाड तसा थिप्पाड अफजल खान होता तडमाड तसा थिप्पाड पहाड जणू काळ्या कातडीचा पहाड जणू काळ्या कातडीचा पहाड जणू काळ्या कातडीचा गडी होता तुफान ताकदीचा हातानं पहार वाकवायचा रहोज हातानं पहार वाकवायचा रहोज हातानं पहार वाकवायचा रहोज रजी रजी आता खान निघालाय परंतु निघण्यापूर्वी मी माझ्या संपूर्ण टीमची ओळख करून देतो मुठाळ सर कारण की ही जी मंडळी आहे यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील कार्यक्रम करण्याचा योग आम्हाला आला आता देशाच्या बाहेर कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं कोल्हे साहेब महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कार्यक्रम झाले आता देशाच्या बाहेर कसे होतील कारण की मी आज जे उभा राहिलो हे नाशिक जिल्हा महाराष्ट्रात हे जे खऱ्या अर्थानं जीव लावणारी जी लोक आहेत काळजात जपून ठेवणारे जे लोक आहे आमचे करंजकर सर असतील मुठाळ सर असतील कोल्हे साहेब असतील आमच्या जयश्रीताई असतील ह्या सगळ्यांमुळे सर खऱ्या अर्थानं म्हणजे मी अतिशय त्यांच्या ऋणात राहू इच्छितो ढोलकीला मला साथ देतात निलेशजी तेलोरे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे संबळाला आहेत रोशनदादा भिसे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गोंधळी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे त्यानंतर साथीला आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण विशाल महाराजजी नावरे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे साथीला आहेत राहुलजी तिवारे त्याचप्रमाणे साथीला आहेत विजयजी बाखळे ही संपूर्ण टीम घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो आणि ज्या ज्या वेळेला कार्यक्रमाची संधी मिळते राठोड सर त्या त्या वेळेला आम्ही कार्यक्रम करून आपल्यासमोर सादर करत असतो खान निघालाय कसा निघाला म्हणाल बजल कोणी दंग पांथुनी चंग चढल हा मग रंग बजल कोणी दंग पांथुनी चंग चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्य 12,000 घेऊन सैन्य निवड कवीर मदत करण्यास निघाले शिवराय धरण्यास होती निघाले शिवराय धरण्यास होती निघाले शिवराय धरण्यास होती रती रती जाताना स्मरण गुरुजीला प्रिय काचीला धरणे शिवाजीला बर सांग वेळ कशी काय म्हणून मी आलो धरावया पाय काजी म्हणे दोघा हाय 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 जिरहाजी काजी म्हणे धोका हाय 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 जिरहाजी काजी म्हणे धोका हाय 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 जिरहाजी रजी रजी विजयनगर सोडून आला देशात या खान आला देशात यखान विजयनगर सोडून आला स्वराज्यात खान तिथं कृष्णाईचं स्थान खान होऊन बेफान रयतेला वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला रयतेला वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला मराठ्यांचा उदय काल सरला हो सरला हो सरला मराठ्यांचा उदय काल सरला हो सरला हो सरला हा सरला हेर वार्ता घेऊन आला खानवा गेला सैन्य सोबतीला शिवरायांशी सल्ला मसलत रणनीती अगदी सरनोबत शंभूराजाच्या डोळे देखत होती शंभूराजाच्या डोळे देखत होती शंभूराजाच्या डोळे देखत होती रती रती आणि मग मास साहेब जिजाऊ बसलेले आहे सल्ला मसलत चाललेली आहे शिवराय बोलताय की खानाशी 2 हात करायचा म्हणजे रयतेचं नुकसान करायचं आहे त्यापेक्षा खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवायचं ठरलं शिवबाराजे माससाहेब जिजाऊंना बोलते झाले माससाहेब खानाच्या भेटीसाठी जात आहोत काही दगा फटका झाला तर माससाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या राजे विसरला
याच खानानं रयतेवरती अन्याय केले, अत्याचार केले, याच खानामुळं तुमचा बंधू मारला गेला. आज आम्ही आमचं उसणं मागतोय कोणासाठी? लोक कल्याणासाठी. आणि तुम्ही सांगतायत काही दगाफटका झाला तर? मासाहेब जिजाऊंनी 10 अंगरक्षक निवडली. यसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड, संभाजी कर्व, संभाजी कवजी, यसाजी कंक, जिवाजी महाला. किती नावं घ्यायची? यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं ते सिद्धी इब्राहिम, जे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. आणि अफजल खानासोबत आलेलं कोण होतं? मंबाजी भोसले. कशासाठी? शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. आम्ही जे सांगतो समतेचं जे एकतेचं जे प्रतीक आम्ही सांगतो त्याला कारणच हे, शिवाजी महाराजांच्या कुळातले मंबाजी भोसले शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी येत आहे. आणि शिवाजी महाराजांचं रक्षण करण्यासाठी सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांच्या पुढे उभे राहिलेले आहे. मासाहेब जिजाऊ बोलत्या, झाल्या छातीचा कोट करा, राजेंना गडावरती सुखरूप होऊन या. मासाहेब जिजाऊंनी शुभाराजेंना तलवार दिली आणि बोलत्या, झाल्या जावा, हाडाशी 2 हात करावा, भिवू नकास, मी तुमच्या पाठीशी आहे. महाराजांना निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला. दुश्मनाच्या गोटामध्ये झाला मराठ्यांचा राजा. राजे निघालेले आहे, परंतु मासाहेबांचे शहाजी राजेंचे शब्द होते, राजे आपण अखंड सावध असावं. म्हणून महाराजांनी कुठलं नियोजन केलेलं होतं? चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला. तंगीजार घातले पायाला, हो तंगीजार घातले पायाला, तंगीजार घातली पायाला, हो तंगीजार घातली पायाला, हो तंगीजार घातली पायाला, हो तंगीजार घातली पायाला. समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला, समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला, समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला. मी महाराष्ट्रभर ज्या वेळेला कार्यक्रम करतो सगळ्यांना इतिहास माहिती आहे, इतिहास काय होऊन गेला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आज जर 21व्या शतकात जर आपल्याला इतिहास मांडायचा असेल तर तो लोककल्याणासाठी मांडायचा आहे. ही गोष्ट महत्त्वाची घ्यायची होती, कारण की पोवाड्याचा फॉर्मॅट दिवसेंदिवस बदलत गेला. आधी रणांगणामध्ये शूरवीरांना चेतना देण्यासाठी होतं, नंतर स्वातंत्र्य आंदोलनात तरुणाईला घेण्यासाठी होतं, आणि आज पोवाड्यांचं प्रबोधन हे प्रबोधनाच्या अंगानं झालं पाहिजे. आमची तरुणाई इथं बसलेली आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, शिवाजी महाराजांना लोककल्याणासाठी जगायचं होतं. आपण 21व्या शतकात किमान जे शिरशरांजे घातलेलं होतं, चिलखत घातलेलं होतं, बिचवा लपवलेला होता, हे लोककल्याणासाठी केलेलं होतं. आपल्याला सोनार सर आपल्या घरच्यांसाठी जगायचं आहे. मोटरसायकलवर ज्या वेळेला निघू त्यावेळेला आपल्याला हेल्मेट घालायचं आहे, तर आपण शिवाजी महाराजांचे नाव घेण्यासाठी, त्यांचा जयघोष करण्यासाठी आपण तयार आहोत असं म्हणायला हरकत नाही. सीटबेल्ट पुढनं लावायचा, मागणं लावून काय मिळणार आहे? पुढनं लावला तर आपण देशाचे सुजाण नागरिक आहोत. पोलीस दल तुमच्या घरात येऊन तुम्हाला शिस्त लावू शकत नाही. ती शिस्त तुम्हाला रस्त्यावरती पाळायची आहे, ती तुम्हाला आम्हाला, तर हा देश पुढे जाईल. 140 कोटी लोकांनी एक पाऊल पुढे घेतलं तर संपूर्ण देश एक पाऊल पुढे जाणार आहे. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला. असतनीत बिचवला पविला, हो असतनीत बिचवला पविला, बिचवला पविला, हो असतनीत बिचवला पविला, असतनीत बिचवला पविला, हो असतनीत बिचवला पविला. वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला, वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला, वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला. शिवाजी मला होते संगतीला, हो शिवाजी मला होते संगतीला, शिवाजी महाला होते संगतीला, हो शिवाजी महाला होते संगतीला, शिवाजी महाला होते संगतीला, हो शिवाजी महाला होते संगतीला. अशा थाट माटत वीर चला भेटीला जी, वीर भेटीला जी, वीर भेटीला जी, जीर जीर जी. खान निघालाय. खानाची आणि महाराजांची शामियानात भेट ठरतीये. आओ शिवाजी आओ. शिवराय जवळ जाऊन शिवराय
जवळ जाऊन भेट घेते कडकडून जाण कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानान बघलेत पकडून मान दाबू लागला जोरा जोरानं दाबू लागला जोरा जोरानं तो कपटी अफजल खान शिवराय पुरत जाणून तो कपटी अफजल खान कमरेची कट्यार काढून पाठीवरी खान करीवार पाठीवरी खान करीवार शिवराय पुरत जाणून वाघनक्यात ठरल्या रोखून कोटात जोरात खुपसून काढला कोटाला फाडून तगा तगा म्हणून खानानं सोडला प्राण हाती, सोडला प्राण तगा सोडला प्राण तगा तगा म्हणून खानानं सोडला सोडला प्राण हाती, सोडला प्राण तगा तगा सर खाण मारला म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम संपला असं नाही कारण की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना इथपर्यंतचा इतिहास माहिती त्यावेळेला जो प्रसंग घडला सर बडा सय्यद ज्याला इतिहासानं सय्यद बंडा म्हटलेला आहे तो सय्यद बंडा धावून आला महाराजांवरती आणि त्यावेळेला शिवाजी महालाने वरच्या वर त्याचा हात उडवला आणि तेव्हापासून म्हणायला लागले काय परंतु उद्यापासून आपण म्हणायचे होते जिवाजी म्हणून तर खऱ्या अर्थानं आणि शिवाजी महाराजांच्या पूर्ण हयातीत महाराजांवरती एकच वार झालेला आहे तो वार कोणी केलेला आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांना तो वार केलेला आहे जो अफजल खानाचा वकील होता आणि म्हणून कृष्णाजी धावून आला त्याच समयाला वार त्यानं केला शिवरायांच्या मस्तकाला शिवरायांच्या मस्तकाला शिवरायांच्या मस्तकाला शिवरायांनी आडवा केला रहोजी शिवरायांनी आडवा केला रहोजी शिवरायांनी आडवा केला रहोजी रजी रजी धन्य धन्याची जाऊ माता शहाजी पिता कारण आपण जे पेरतो ते उतरतं संस्कार घरातनं दिले जातात म्हणजे मी पुन्हा एकदा साहेबांचं अभिनंदन करेल आपण जे पेरतो ते उतरतं साहेब आमच्या ताई IPS झाल्या कारण आपण ते जे पेरलायत सर आपण जे पेरतो ते उतरतं खानाचा मुडकं छाटलं गेलं मासाहेब जिजाऊंना पाठवलं गेलं मासाहेब जिजाऊ विचारताय उरलेला खान कुठं आहे तो प्रतापगडाच्या पायथ्याला तसाच आहे मासाहेब जिजाऊ म्हटल्या वैर संपला वैरी संपला वैरही संपलं राजे स्वराज्य कशासाठी खान जरी शत्रू होता तरी तो वीर होता स्वराज्य कशासाठी तर स्वराज्यात शत्रूच्या देहाला सुद्धा कोल्ह्या कुत्र्यानं खाता कामा नये राजे यासाठी स्वराज्य आहे तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याला त्याचं थडगं बांधा जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत तुमच्या पराक्रमाची साक्ष प्रतापगडाच्या पायथ्याला तशीच असणार आहे आमचे प्रतीक कोण आहे त्यावरती आमचं भविष्य ठरणार आहे आमचं प्रतीक कोण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज असणार आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असणार आहे लोकराजा शाहू महाराज असणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार आहे शाहीर अमर शेख असणार आहे आमचे प्रतीक कोण असणार आहे आमचं प्रतीक अफजल खान होऊ शकत नाही औरंगजेब होऊ शकत नाही तर मिर्झा राजा जयसिंग सुद्धा आमचं प्रतीक होऊ शकत नाही सर आमचं प्रतीक जावळीचा चंद्रराव मोरे नाही आमचं प्रतीक खंडोजी खोपडा नाही आमचं प्रतीक सिद्धी इब्राहिम आमचं प्रतीक असलं पाहिजे प्रतीक आमचं 2020 या देशाचं महासत्ता होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तुमचं आमचं आदर्श असलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं देश कुठं जाणार आहे कुठल्या वाटेवर न्यायचं आहे हे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण आपण जे पेरणार तेच उतरणार म्हणून पेरावं तेच पीक येत जगाची रीत नव काय त्यात शहाजीनं पराक्रम पेरला शहाजीनं पराक्रम पेरला शहाजीनं पराक्रम पेरला राजाचा उद्धार करण्याला न शिवाजी सर्जा कडाडला रहोजी शिवाजी सर्जा कडाडला रहोजी शिवाजी सर्जा कडाडला रहोजी रजी रजी धन्य धन्याची जाऊ माता धन्य धन्याची जाऊ माता धन्य धन्याची
शहाजी पिता धन्य शिव छत्रपती झुंजार धन्य शिव छत्रपती झुंजार धन्य शिव छत्रपती झुंजार शाकीर माळी ज्ञान देणार शाकीर डोंबरे कवन गाणार मन नको वड्याला रंग भरणार हो जी मन नको वड्याला रंग भरणार हो जी मन नको वड्याला रंग भरणार हो जी रजी रजी
आदरणीय कारळे साहेबांना माझी विनंती आहे की त्याने आणि डॉक्टर बी जी शेखर सरांनी स्वप्नील डुंबरे यांचा सत्कार करावा. बाकी सर्व कलाकारांना विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. सर्व कलाकार रोशन भिसे, यानंतर ढोलकीला साथ देणारे निलेशजी तोलोरे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. निलेशजी तोलोरे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची लोकांची जादू फिरत असते अशा निलेशजी तोलोरे. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कीर्तनकार हरिभक्त परायण विशाल महाराजी नवरे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. भजनी गीतांचा सुंदर असा कार्यक्रम त्यांचा स्वतंत्र आहे. अतिशय सुंदर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करतात. त्यानंतर विजयजी बाकळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीबोर्ड प्लेयर, हार्मोनियम प्लेयर. जोरदार टाळ्या आमच्या विजयजी बाकळे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि वैशिष्ट्य हे आहे की ते BE इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालतात. आपले इलेक्ट्रिसिटीचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट असतात. यानंतर राहुलजी तिवारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. राहुलजी तिवारी हे BE सिव्हिल आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी त्यांची चाललेली आहे. त्यानंतर मगाशी ज्यांचं नाव घेतलं रोशनजी भिसे, आमचे विशालजी नवरे आणि निलेशजी तोलोरे तिघेही म्युझिकमध्ये ग्रॅज्युएशन झालेले आहे. राहुलजी तिवारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण होत आहे. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.